तो कफदोष कमी होण्यासाठी किंवा ऍक्टिव्हनेस वाढवण्यासाठी त्यांच्या शरीरातला कफदोष कमी झाला पाहिजे. अच्छा. त्याच्यासाठी आपण उष्णद्रव्य वापरतो, की जसं सुंठ आहे, सुंठ ही थोडी उष्ण आहे, तर अशा मुलांना गरम पाण्यामध्ये चिमूटभर सुंठ घालून 2-2 चमचे दिवसभरातून 3 वेळा असं आपण हे पाणी त्या मुलांना देऊ शकतो, की किंवा त्यांना त्रास होणार नाही. त्याचबरोबर कफासाठी उत्तम उपाय म्हणजे मध. सो मधाचं चाटण, लेहन संस्कार हा आयुर्वेदात आलेला आहे. म्हणजे मुलांना काहीतरी चाटण बनवून ते दिलं जात असतं. अच्छा. सो त्याचा वापर सुद्धा आपण आयुर्वेदानुसार करू शकतो. सो ह्या मुलांमध्ये जेव्हा वरचेवर सर्दी खोकला होतो तेव्हा आपण आयुर्वेदातील सितोपलादी चूर्ण हे हमखास वापरलं जात असतं मुलांमध्ये, की ते मधात घालून त्याचं चाटण तयार करून मुलांना दिलं जात असतं. पण हेच सितोपलादी चूर्ण आपण घरी सुद्धा बनवू शकतो. त्याला त्वक, एला, पिप्पळी आणि मिश्री ह्याचं ते मिळून तयार केलेलं असतं. सो ते आपण घरी सुद्धा मुलांना कुटून तयार करून चूर्ण करून मिक्सरमध्ये वाटून त्याचं आपण मधातनं चाटण करू शकतो.